हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंगल एंट्री सिस्टमवर एक क्वेश्चन घेतला होता. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की नेट प्रॉफिट जे आहे, ठीक आहे, सिंगल एंट्री सिस्टमचा वापर करून नेट प्रॉफिट आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो ते बघितलं होतं. ठीक आहे. तर आजसुद्धा आपण सिंगल एंट्री सिस्टमवर अजून एक क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. तर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे, Mr. Thackeray keeps his books according to single entry system, following the list of assets and liabilities as on 31st March 1995 and 31st March 1996. ठीक आहे. आपल्याला 2 वर्षाच्या बॅलन्स शीट, असेट आणि लायबिलिटीजची इन्फॉर्मेशन दिली आहे. ठीक आहे. आणि सुद्धा परत आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे बघू. He provides you the following additional information and requires you to find out profit earned by him during the year 1995 and 96. ठीक आहे. म्हणजे 95-96 या वर्षामध्ये किती प्रॉफिट अर्न केला आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे पाहू आपण. पहिली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ऑन 5 जुलै 1995 ही वोन अ लॉटरी प्राइज ऑफ 20,000 अँड इन्व्हेस्टेड इट इन बिझनेस. ठीक आहे. त्यांनी काय 5 जुलै 95ला काय झालं, त्याला लॉटरी लागली किती, 20,000ची. आणि त्यांनी तो जो 20,000 आहे, ते जे 20,000 आहेत त्यांनी कुठे टाकले, आपल्या बिझनेसमध्ये टाकले. ठीक आहे. सेकंड इन्फॉर्मेशन काय दिली आहे, हिज सन्स मॅरेज टूक प्लेस ऑन 2 सप्टेंबर 95 फॉर विच he utilized goods worth rupees 8,000 from business and presented ornament worth rupees 10,000 to his daughter-in-law, for which payment was made from bank account of business. ठीक आहे. तर आता मुलाचं लग्न होतं. ठीक आहे. मुलाचं लग्न होतं, तर ही काय झाली, बिझनेसमधून जो पैसा काढला आहे 8,000, 10,000, म्हणजे टोटल 18,000 जो पैसा काढला तो काय झाला, आपला ड्रॉइंग म्हणू आपण याला. ठीक आहे. पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून कोणता पण पैसा जर काढत असेल आपण, तर त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉइंग. ठीक आहे. थर्ड इन्फॉर्मेशन काय दिली आहे बघू. ड्युरिंग द इयर ही विड्रॉ 1,500 per month. In addition, he withdraw 500 per month more in the month of January, February and March. ठीक आहे. वर्षभर त्यांनी काय केलं, 1,500 रुपये पर मंथ काढले. परत या 3 महिन्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये त्यांनी काय केलं, 500 रुपये परत ॲडिशनल काढले, म्हणजे 1,500 प्लस हे 500 रुपये. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला देऊन आहे. ठीक आहे. तर या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, मिस्टर ठाकरेचा काय करायचं आहे, प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर सोल्युशन मध्ये काय, सर्वात पहिले आपण काय बनवतो, स्टेटमेंट ऑफ अफेअर. स्टेटमेंट ऑफ अफेअर ॲज ऑन 31st मार्च 1995 अँड 31st मार्च 1996. ठीक आहे. तर आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते पाहू आपण. लँड अँड बिल्डिंग दिली आहे. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग दिली आहे. फर्निचर दिला आहे. डेटर्स दिले आहे. इन्व्हेस्टमेंट, accrued income, stock, bank, cash, creditor, unpaid expense and loan from bank. ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. तर याच्यावरून काय करू आपण, जो कॅपिटल आहे, ठीक आहे, तो कॅल्क्युलेट करू आपण. ठीक आहे. तर फर्स्ट सुरुवातीला काय करू आपण, असेट साईड घेऊ. ठीक आहे. तर लँड अँड बिल्डिंग किती दिली आहे, 2 वर्षाची आपल्याला 48,000 दिली आहे. तर इथे घेऊ लँड अँड बिल्डिंग किती, 48,000 आहे. ठीक आहे.
नंतर फर्निचर दिला आहे आपल्याला 95 मध्ये किती आहे 8,400 आणि 12,500. ठीक आहे. फर्निचर 8,400 12,500. ठीक आहे. नंतर डेटर्स दिले आहे आपल्याला किती 32,800 आणि 52,300. डेटर्स 32,800 52,300. इन्व्हेस्टमेंट दिली आहे. इन्व्हेस्टमेंट किती आहे 5,000 आणि 10,000. इन्व्हेस्टमेंट 5,000 आणि 10,000. ॲक्रियूड इन्कम दिली आहे आपल्याला. तर ॲक्रियूड इन्कम किती आहे 1,200 आणि 900. नंतर स्टॉक दिला आहे. स्टॉक किती आहे 22,500 आणि 37,300. स्टॉक 22,500 37,300. ठीक आहे. पुढे मग बँक किती 3,900 6,800. 3,900 6,800. नंतर कॅश दिली आहे. कॅश 500 आणि 300. क्रेडिटर्स दिले आहे आपल्याला क्रेडिटर्स किती आहे 28,300 37,300. नंतर अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1900 आणि 1100. नंतर मग लोन फ्रॉम बँक आहे. लोन फ्रॉम बँक किती आहे 12,000 11,000. $12,000 11,000. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधले डाटा. ठीक आहे. या ज्या ॲडजस्टमेंट आहे या ज्या ॲडजस्टमेंट दिल्या आहे ॲडिशनल आपल्याला या केव्हा करतो आपण जेव्हा आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस करतो. ठीक आहे. तर आता आपण यांची टोटल करून बघू असेट साईड आणि लायबिलिटी साईड. पहिले आपण 95 ची करू. 48,000 प्लस 400 सॉरी 48,000 प्लस 8,400 प्लस 32,800 तर 1,22,300 असेट साईड टोटल. ठीक आहे. आणि लायबिलिटी साईडची येणार का नाही बघीन. तर
साईडची टोटल किती आली? 1,22,300. 1,22,300. ठीक आहे. आता लायबिलिटी साईडची करून पाहू आपण. 28,300 प्लस 1900 प्लस 12,000, 42,200. ठीक आहे. 42,200 मायनस करू आपण 22,300 किती? 80,100. ठीक आहे. 80,100 आले. तर 80,100 हा जो बॅलन्स आहे याला काय म्हणतो आपण? कॅपिटल. ठीक आहे. कॅपिटल ब्रॅकेटमध्ये नेहमी बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे. किती? 80,100. आता या असेट साईडची टोटल करू आपण. 48,000 प्लस 12,500 प्लस 52,300 प्लस 10,000 प्लस 900 प्लस 37,300 प्लस 6,800 प्लस 300. ठीक आहे. 1,68,100. तर 1,68,100. आणि आता इकडची टोटल करू लायबिलिटी साईडची. 37,300 प्लस 1,100 प्लस 11,000 किती? 39,400 मायनस किती? 1,18,700. ठीक आहे. तर हा कॅपिटल किती आला? 1,18,700. ठीक आहे. तर आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर हे झालं आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आता आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बनवू. ठीक आहे. तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस प्रकरण सर्वात पहिले काय करतो आपण? स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय घेतो? कॅपिटल. ठीक आहे. कॅपिटल कोणता? ॲज ऑन 31/3/1996. म्हणजे इयर एंडचा काय करतो आपण? कॅपिटल घेतो. आपला कॅपिटल किती कॅल्क्युलेट झाला होता? किती आहे? 1,18,700. ठीक आहे. तर 1,18,700 काय घेऊ आपण? कॅपिटल घेऊ इथे. ठीक आहे. त्यामध्ये काय करू आपण? ॲड करू. ॲड ड्रॉइंग्स. ठीक आहे. तर आता कोणकोणत्या ड्रॉइंग्स होत्या आपल्या क्वेश्चनमध्ये दिला आहे. ठीक आहे. बघा काय केलं. मुलाच्या लग्नासाठी त्याने काय केलं आहे की 8,000चे गुड्स वापरले आणि काय 10,000चे ऑर्नामेंट्स कोणाला दिले? त्यांनी त्याच्या डॉटर इन लॉला, नाही का? ज्याचा खर्च कुठून झाला आहे? बिझनेसच्या बँक अकाउंटमधून. ठीक आहे. तर म्हणजे काय की 8,000चे गुड्स वापरले आणि 10,000 काय झालं? बिझनेसची कॅश वापरण्यात आली. ठीक आहे. तर गुड्स फॉर सन्स मॅरेज किती? 8,000 आणि कॅश टू गिफ्ट डॉटर इन लॉ किती? 10,000. सोबतच इथे काय म्हटलं आहे आपल्याला की तो दर महिन्याला काय करत होता? 1,500 रुपये काढत होता. ठीक आहे. आणि मग जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांनी एक्स्ट्रा परत 500 काढले. या 1,500 सोबत पुन्हा 500 काय या 3 महिन्यामध्ये विड्रॉ केले. ठीक आहे. तर त्याची एंट्री
कॅश ड्रॉईंग 1500, त्याने काय केलं, वर्षभर 1500 तर काढले, ठीक आहे, प्लस 500 काय केलं, 3 महिन्यासाठी 3 महिने कंटिन्यू 500 रुपये काढले, हो की नाही. तर याची टोटल किती आली, याची टोटल येईल 1500 गुणिले 12, 18,000 प्लस 18,000 प्लस 1500, 19,500, ठीक आहे. तर 19,500 काय केले त्यांनी, वर्षभरात कॅश विड्रॉ केली बिझनेसमधून, ठीक आहे. तर याची टोटल आता 8,000 प्लस 10,000 प्लस 19,500 म्हणजे 37,500, ठीक आहे. तर मग आता याच्यातून काय करू आपण, लेस करू, लेस ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड, ठीक आहे. ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस, तर क्वेश्चनमध्ये दिला आहे बघा आपल्याला इथे, तर याला काय लागली, लॉटरी लागली, किती, 20,000ची, आणि त्यांनी काय केलं, तो जो ती जी 20,000 आहे ते कुठे इन्व्हेस्ट केले, बिझनेसमध्ये. म्हणजे काय की ॲडिशनल काय केलं त्यांनी, कॅपिटल इंट्रोड्यूस केला, हो की नाही. तर 20,000 ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलं आहे, ठीक आहे. आणि परत काय लेस करतो आपण, कॅपिटल ॲज ऑन फर्स्ट एप्रिल 1995, ठीक आहे. तर ओपनिंग कॅपिटल काय करतो आपण, मायनस करतो, हो की नाही. तर आपण ओपनिंग कॅपिटल कॅल्क्युलेट केला आहे बघा 95चा, हा काय आहे, हा 80,100, हा कधीचा कॅपिटल आहे, 31/3/95, हो की नाही. म्हणजे काय की इयर एंडचा कॅपिटल आहे, आणि इयर एंडचा जो कॅपिटल असतो तो पुढल्या वर्षीचा काय असतो, ओपनिंग असतो, हो की नाही. तर 80,100 हा काय आहे, 1 एप्रिल 95चा काय आहे, ओपनिंग आहे. तर ओपनिंग कॅपिटल, ठीक आहे. तर आता आउटरमध्ये काय येईल, 37,500 मायनस 20,000 मायनस 80,100, किती, 62,600, ठीक आहे. केलं 62,600, ठीक आहे. तर 62,600, ठीक आहे. तर 18,700 मायनस 62,600 किती आलं, 56,100, ठीक आहे. तर हा काय झाला, हा जो प्रॉफिट आहे, हा कोणता प्रॉफिट आहे, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट, ठीक आहे, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट्स. तर आता काय करू आपण, ॲडजस्टमेंट्स करू. तर आता ॲडजस्टमेंट्स आहे का आपल्या क्वेश्चनमध्ये, काही पाहू, कुठे आउटस्टँडिंग असेल किंवा मग डेप्रिसिएशन वगैरे असेल, तर ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये घेऊ, ठीक आहे. तर इथे आहे का, इकडे नाही आहे, ठीक आहे. तर ॲडिशन इन्फॉर्मेशनमध्ये नाही आहेत, म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे, ठीक आहे. म्हणजे आपला जो टोटल प्रॉफिट आहे तो किती आहे, नेट प्रॉफिट 56,100,
ठीक आहे. तर नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर किती? 56,100. ठीक आहे. हा काय झाला आपला नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे की आपण काय करतो, सिंगल एंट्री सिस्टमचा वापर करून काय करतो, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक आपण सिंगल एंट्रीवर क्वेश्चन घेणार आहोत. थँक्यू.